सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये या सकाळी परत एकदा सलाम. आपण या ठिकाणी प्रभुभोजन हे 16वं तत्व या ठिकाणी शिकत आहोत. कालपर्यंत आपण पाय धुण्याचा विधी येशू ख्रिस्तानं कशा पद्धतीनं स्थापन केला आणि त्याचं महत्व काय, त्याचा हेतू काय आणि कशा पद्धतीनं आणि कशा वृत्तीनं आपण पाय धुतले पाहिजेत आणि कशा पद्धतीनं आपण पापाची क्षमा मिळवली पाहिजे याबद्दल कालपर्यंत पाहिलं. आता आपण पुढील मुद्द्याकडे जात आहोत. आजचा मुद्दा आहे प्रभुभोजनाच्या विधी साजरा करणे. प्रोटेस्टंट ज्या मंडळ्या आहेत त्या सर्व मंडळ्यामध्ये या विधीला सर्वत्र प्रभुभोजन म्हटलं जातं. भाकरी मोडणे किंवा द्राक्ष रस पिणे एवढ्या मर्यादित विधीलाच त्या ठिकाणी प्रभुभोजन म्हटलं जातं. परंतु सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी पाय धुण्याच्या विधीद्वारे आणि हे जे प्रभोजन आहे त्या विधीद्वारे या दोन्हीला एकत्र करून प्रभोजन विधी म्हटलं जातं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रभोजन हा विधी कशा पद्धतीने साजरा होतो हे बायबल मधून आणि आपल्या या सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीच्या तत्वातून या ठिकाणी आपण शिकत आहोत. तर विचार करायचा आहे की या ठिकाणी असं म्हटलंय, प्रभुभोजन आनंदाचा प्रसंग असला पाहिजे. म्हणजे प्रभुभोजन ज्यावेळेस असतं तर त्यावेळेला तो प्रत्येकासाठी आनंदाचा प्रसंग असला पाहिजे. कुणी असो, श्रीमंत असो, गरीब असो, हुशार असो, अज्ञानी असो किंवा लहान असो, मोठा असो, त्या प्रभुभोजनामध्ये जो व्यक्ती सहभागी होतो किंवा विश्वासक आहे त्याने तो प्रसंग आनंदाचाच या ठिकाणी म्हणूनच साजरा केला पाहिजे, दुःखाचा नाही. त्याच्या अगोदरच्या पाय धुण्याच्या विधीमध्ये आत्मपरीक्षणाची, पाप कबुलीची, मतभेदाचा समेट करण्याची आणि पाप क्षमेची संधी देण्यात आली आहे. विचार करा, प्रभुभोजनाचा हा विधी देवबापानं आपल्याला आत्मपरीक्षणासाठी, पाप कबुलीसाठी, मतभेदाचा समेट करण्यासाठी आणि पाप क्षमेची एक संधी म्हणून दिलेला आहे. तर प्रियजनांनो, आपण देवाच्या वचनाप्रमाणे तर प्रत्येक विश्वासकानं या प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सहभाग घेत असताना स्वतःचं आत्मपरीक्षण कायमस्वरूपी केलं पाहिजे. पाय धुण्याच्या अगोदर सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि प्रभुभोजनाच्या विधी मध्ये सहभागी होण्या अगोदर आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पाप कबुली केली पाहिजे. त्याचप्रमाणे कुठलंही मतभेद असतील, मग ते कुणाबरोबरही असो, कुटुंबामध्ये काय मतभेद झाले असतील, मित्रामध्ये काय मतभेद झाले असतील, मंडळीमध्ये काय मतभेद झाले असतील किंवा आपण कुठल्याही क्षेत्रात असो त्या ठिकाणी जर काही मतभेद झाले असतील तर प्रभुभोजनामध्ये येत असताना आपण प्रामाणिकपणानं एक विश्वासक म्हणून किंवा त्या प्रभुभोजनाचा आम्हाला लाभ व्हावा, त्याचे आशीर्वाद मिळवले जावावेत किंवा येशू ख्रिस्त आमच्या सोबत आहे आणि आम्हाला तो पाहत आहे. आपण काल पाहिलं की देव येशू ख्रिस्त म्हणतोय, मी जर क्षमा करू शकतोय तर तुम्ही क्षमा केली पाहिजे. मी जर एकमेकाचे पाय धुवू शकतोय तर तुम्ही सुद्धा एकमेकाचे काय केलं पाहिजे, पाय धुतलं पाहिजे. म्हणजेच येशू ख्रिस्तानं मनुष्यासोबत एवढं त्याच्या बाबतीत कशा पद्धतीने मनुष्य राहिला किंवा त्याला काय प्रियजनांनो बऱ्याच वेळेला त्याला धरून देण्यात आलं, मारण्यात आलं. तर ह्या सर्व गोष्टीच्या द्वारे सुद्धा तो त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांच्या सोबत सबमिट करत आहे. तर आपण सुद्धा प्रभुभोजनाच्या अगोदर होता होईल तेवढं सबमिट करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा विधी स्थापन करण्यात आला आहे. आणि उद्धारकाच्या रक्ताद्वारे
पाप शुद्धी झाल्याची आपल्याला खात्री पटल्यावर विश्वासक त्याच्या प्रभू बरोबर विशेष प्रकारे सहभाग करण्यात तयार होतो. हे आरशाने मेजासोबती जमतात, छायेमध्ये नाही, तर वधस्तंभाच्या तारणादायी प्रकाशात उभे राहतात आणि पापापासून मुक्त केलेला ख्रिस्ताचा विजय साजरा करण्यास तयार होतात. म्हणजे विचार करायचा प्रियजनांनो, खरे विश्वासक आनंदानं हा प्रभू नेहमी साजरा करणारच. त्याचबरोबर ते आपलं आत्मपरीक्षण करणार, पाप कबुलीची तयारी ठेवणार. त्याचप्रमाणे कुठलेही मतभेद असतील तर ते या ठिकाणी त्याचा सबमिट करणार. आणि विशेष म्हणजे आम्ही कुणासमोर जात नाही, तर आम्ही त्या वधस्तंभावर जवळ जातो, किंवा प्रियजनांनो हा ख्रिस्ताचा विजय दिन म्हणून, किंवा मरणावरती विजय त्यानं जो मिळवला त्याचा हा जल्लोष किंवा उत्सव म्हणून प्रियजनांनो आपण या ठिकाणी साजरा केला पाहिजे. प्रभुभोजनाचा अर्थ जुन्या नाम्याच्या युगातील ओलांडण सणाची जागा प्रभुभोजनाने घेतली. म्हणजे वलांडण जो सण अगोदर जुन्या करारामध्ये साजरा केला जायचा, त्याची जागा प्रभुभोजनाने घेतली. वलांडणाच्या कोकरा येशू ख्रिस्त याने प्राणाहुती दिली तेव्हा त्याची समाप्ती झाली. आपल्या मरणा अगोदर नव्या करारात खाली आध्यात्मिक इस्रायलाचा महान सण ख्रिस्ताने स्वतः वलांडण सणाऐवजी स्थापिला. अशा प्रकारे प्रभुभोजनातील दर्शकाची पाळीमुळे वलांडण सणापर्यंत पोहोचतात. म्हणजे विचार करायचा प्रभुभोजनाचा खरा अर्थ काय असेल, तर जुन्या करारामध्ये जो वलांडण साजरा केला जायचा, म्हणजे आपल्या पाप क्षमेसाठी कोकरा अर्पण केला जायचा. त्याचबरोबर ज्या लोकांच्या चौकटीवर त्या कोकऱ्याचं रक्त आहे, ते रक्त पाहिल्यानंतर ते घर ओलांडलं जायचं, आणि ज्याच्या चौकटीवर रक्त नाही त्या घरातील प्रथम वस्य मारलं जायचं. परंतु हा विधी कायमस्वरूपी इस्रायल लोकांमध्ये चालू होता. परंतु येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे हा विधीची प्रियजनांनो समाप्ती झाली, आणि येशू ख्रिस्त स्वतः ओलांडण सणाच्या ऐवजी प्रभुभोजनाचा विधी या ठिकाणी साजरा करण्यास आम्हाला आज्ञा देत आहे. पापमुक्तीचे स्मारक. मिसर देशातील गुलामगिरीतून सुटका झाल्याबद्दल इस्रायल लोक आनंदाने वलांडण साजरा करीत होते. तसेच पापबंधनातून म्हणजे आध्यात्मिक मिश्रातून मुक्त झाल्याबद्दल प्रभुभोजनाचा विधी साजरा करण्यात येतो. म्हणजे बघा या ठिकाणी सांगितलंय, मिसर देशातील गुलामगिरीतून ज्यावेळेस इस्रायल लोकांची सुटका झाली, त्यावेळेस इस्रायल लोक आनंदानं वलांडण सण साजरा करीत होते. तसेच प्रियजनांनो, पापमुक्तीतून म्हणजे आध्यात्मिक मिश्रातून आपली जी मुक्तता झाली, त्याबद्दल प्रभुभोजनाचा सण किंवा विधी आपण साजरा करतो. विचार करायचा प्रियजनांनो, मिसर देशातून ज्यावेळेस सुटका झाली त्यावेळेला त्यांना आज्ञा करण्यात आली की तुम्ही कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या ओलांडण सण काय केला पाहिजे, साजरा केला पाहिजे. आणि तो आनंदाचा सण होता. लोक उत्साहानं आपलं पाप, बेगीमर भाकर आणि विशेष म्हणजे काय त्या सणाला लागल त्या वस्तू घेऊन त्या ठिकाणी तो सण साजरा करत होते. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्तानं आज आम्हाला प्रभुभोजनाच्या विधीद्वारे देखील आपण आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. पापमुक्तीचं स्मारक म्हणून इस्रायल लोकांना सुटकेचं स्मारक म्हणून वलांडण सण साजरा करायला सांगितला. आज येशू ख्रिस्त आम्हाला पापमुक्तीचं स्मारक म्हणून प्रभुभोजन विधी साजरा करायला सांगत आहे. प्रत्येक व्यक्तीनं आणि विश्वासकानं विचार केला पाहिजे, पापमुक्तीला बायबलमध्ये फार महत्व आहे. आपली निवड पापापासून दूर राहण्यासाठी झालेले आहे, हे कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीनं विसरता कामा नये.
बाप्तिस्म्याच्या द्वारे सुद्धा आम्ही पापमुक्तीचं आश्वासन देतोय किंवा पापमुक्तीचं जीवन जगायचं निश्चय करतोय. त्याचप्रमाणे प्रियजनांनो, जगात राहतोय आणि जगात वारंवार आपल्याकडून पाप होतं किंवा चुका होतात. अनेक प्रकारचे आमच्या मनामध्ये विचार आहेत. या सर्व पापापासून आपली मुक्तता व्हावी म्हणून हा प्रभुभोजनाचा विधी साजरा केला पाहिजे. म्हणजे येण्या अगोदर आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पापाची कबुली केली पाहिजे आणि जे काही मतभेद असतील त्याचा समेट आपण घडवला पाहिजे. आणि प्रभुभोजनाच्या विधीनंतर सुद्धा कुणीही कुठल्याही प्रकारचं पाप होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे प्रभुभोजनानंतर गांभीर्य कायमस्वरूपी आपल्याला असलं पाहिजे. ओलांडणाच्या कोकऱ्याचे रक्त आम्ही दाराबाह्य व चौकटीच्या कपाळपट्टीला लावल्यामुळे घरातील लोकांचे संरक्षण मरणापासून करण्यात आले. त्याच्या मांसापासून तो पौष्टिक आहार मिळाला, त्यामुळे मिसर देशातून पलायन करण्यात त्यांना शक्ती मिळाली. त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या बलिदानाने मरणापासून मुक्तता लाभते आणि जे विश्वासक त्याचा देह खातात व रक्त पितात त्यांचे तारण होते. प्रभुभोजनाच्या द्वारे घोषित करण्यात येते की वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आम्हाला तारण देण्यात आले, पाप क्षमा करण्यात आली आणि आनंदकालिक जीवनाची हमी देण्यात आली. बघा प्रियजनांनो, ओलांडणाच्या सणा कोकऱ्याचे रक्त दोन्हीच दारबाह्यावर आणि चौकटीच्या कपाळपट्टीला लावल्यामुळे घरातील लोकांचे संरक्षण होत असे. म्हणजे त्यांना मरण येत नव्हतं. त्याचबरोबर ते जे मांस खाल्ल्यामुळे त्यांना जे पौष्टिकपणा मिळत होता, त्याद्वारे त्यांना पुढं पलायन करायला किंवा कुठलंही कूच करायला प्रियजनांनो ताकद मिळत होती. त्याचप्रमाणे आज ख्रिस्ताच्या बलिदानानं आम्हाला मरणापासून मुक्तता मिळालेली आहे. येशू ख्रिस्त आमच्या तारणासाठीच या जगात आला. त्यानं आपलं जीवन आपल्यासाठी समर्पित केलं आणि येशू ख्रिस्ताचं रक्त ज्यावेळेस आमच्या कपाळपट्टीवर, आमच्या अंतःकरणात आणि आमच्या जीवनात येईल, तर त्यावेळेला आपल्याला देखील प्रियजनांनो जीवनाची हमी या ठिकाणी मिळणार आहे. विचार करायचा आहे की पापमुक्तता ह्यासाठी पाहिजे किंवा आपण पापापासून दूर ह्यासाठी राहायचं आहे की आपल्याला जीवन मिळावं. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाकडे आपण लक्ष द्यायचं आहे. येशू ख्रिस्त का मरण पावलाय? कारण आमची पापातून सुटका व्हावी आणि आम्हाला अनंतकाळचं जीवन मिळावं. आणि जर ख्रिस्ती लोकांनी, विश्वासकांनी जर वारंवार पाप करत राहिलं आणि त्यांच्याकडून चुका होत गेल्या, तर प्रियजनांनो त्या मरणाला काही अर्थ राहत नाही आणि आपल्याला देखील आनंदकालचं जीवन मिळणार नाही. जर आनंदकालचं जीवन पाहिजे असेल तर आपल्याला पापमुक्त जीवन जगायला पाहिजे. आणि म्हणून देवबापाने ही साधनं दिलेत. विचार करायचा आहे, आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर प्रियजनांनो आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला पाहिजे, बाप्तिस्मा घेतला पाहिजे. त्याच्यानंतर परत पापमुक्त राहून प्रियजनांनो कायमस्वरूपी देवाच्या आज्ञेप्रमाणे चाललं पाहिजे. जर काही पाप झाला असेल तर प्रभुभोजन घेतलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपल्याला हा सगळ्यालाच अधिकार दिलाय आणि सर्वांनीच प्रियजनांनो प्रभुभोजन घेतलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे कायमस्वरूपी पापापासून दूर राहायचा प्रयत्न केला पाहिजे. विचार करा की येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्यासाठी सांडलं गेलंय, ते आपल्याला लाभलेलं आहे. जर आपल्याला पुढं सार्वकालिक जीवनात प्रवेश करायचा असेल तर किंवा जगात सुरक्षित राहायचं असेल आणि आशीर्वादित व्हायचं असेल तर प्रियजनांनो प्रभुभोजन फार महत्वाचं आहे. आणि प्रभुभोजनामध्ये सहभागी होत असताना स्वतःचं आत्मपरीक्षण, पाप कबुली, त्याचप्रमाणे कुठलेही मतभेद असतील, किरकोळ का असना किंवा मोठा का असना, परंतु आपण कुठलाही मतभेद असो त्या बाबतीत आम्ही समेट घडवून आणलाच पाहिजे आणि देवाच्या त्या आशीर्वादाला आपली योग्यता आणि पात्रता आपण निर्माण केली पाहिजे. येशूने म्हटले, माझ्या स्मरणात हे करा. येशूच्या स्मरणात करायचंय. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतोय, माझ्या स्मरणात ही भाकर खा, माझ्या स्मरणात हा प्याला प्या.
ह्या विधीमध्ये ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या बदली कक्षेवर भर देण्यात येतो. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या प्रियजनांनो जे काही प्रायश्चित्त देण्यात आलं त्यावर या ठिकाणी प्रियजनांनो भर देण्यात आलेला आहे. ख्रिस्ताने भाकर घेतली, हिशोबका स्मरण करून मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी हे जे माझे शरीर आहे ते तुम्ही खा. वधस्तंभावर अपराध्याची जागा धार्मिक अधार्मिकाच्या जागी बदली म्हणून देण्यात आला. ह्या श्रेष्ठ औदार्याच्या कृपेने नियमशास्त्राची मागणी म्हणजे पाप्यास मरणदंडाची शिक्षा पुरी करण्यास आली आणि अनुतप्त पाप्याला पापक्षमा, शांती आणि आनंदकालीन तारण प्राप्तीची खात्री देण्यात आली. वधस्तंभाने आमचा दोषारोप व मरणदंडाची शिक्षा काढून टाकली आणि ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा जगा परिधान करण्यास आणि अधार्मिकतेवर विजय मिळवण्यास सामर्थ्य दिले. म्हणजे या प्रभुभोजनाच्या द्वारे आज आपल्याला त्या प्रायश्चित्ताच्या दिवसाची आपल्याला आठवण होते. त्याचबरोबर ही भाकर खात असताना आणि प्रियजनांनो येशू ख्रिस्ताच्या मरणाची आठवण करत असताना आम्हाला ह्याची जाणीव होते की त्या मरणाद्वारे आज तुम्हाला मला प्रियजनांनो येशू ख्रिस्ताच्या द्वारे पापक्षमा मिळाली, आनंद शांती मिळाली, अनंतकालिक तारण सार्वकालिक तारण मिळाले. त्याचप्रमाणे प्रियजनांनो आम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे धार्मिकतेचा झगा परिधान करू शकतो किंवा प्रियजनांनो अधार्मिकतेवर आम्ही विजय मिळवू शकतो. म्हणजे देवाचा एकच उद्देश आहे की आम्ही परत अधार्मिक होऊ नये किंवा परत पापात राहू नये किंवा आपल्याला कायम जाणीव व्हावी येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलाय आणि आपल्याला आनंद काला जीवनासाठी त्यानं अर्पण केलंय आणि आपण पापमुक्त झालोय, आपल्याला शांती मिळालेली आहे, आपल्याला ते जीवन मिळालंय. ते टिकवण्याचा ते प्रियजनांनो आम्ही कायम प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा, आनंदकालचं जीवन हे राखीव आहे. जो विश्वासक देवामध्ये कायमस्वरूपी त्याच्या आज्ञेप्रमाणे राहील, टिकून राहील, विश्वासक म्हणून जीवन जगेल, धार्मिकता त्याच्या जीवनात वाढेल, त्याच वेळा प्रियजनांनो ते सार्वकालिक जीवन त्याच्यासाठी असणार आहे. म्हणून विचार करा की प्रभू भोजनाच्या द्वारे आम्हाला ह्याची जाणीव होते की येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी प्रायश्चित्त केलंय, येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी बलिदान दिले, आम्हाला क्षमा केलेली आहे आणि मरणदंडाची शिक्षा प्रियजनांनो स्वतःवर घेऊन आपल्याला ती मुक्तता, धार्मिकतेचं स्वातंत्र्य या ठिकाणी देवबापानं दिलेलं आहे. तर विचार करा आपण प्रभोजन का घेतो, त्याचं काय गांभीर्य आहे आणि त्या दिवशी आपल्यामध्ये कशा प्रवृत्तीनं आपण त्या ठिकाणी ते घेतलं पाहिजे आणि त्याचे काय आशीर्वाद आहेत हे आपण या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढं असं म्हटलेलं आहे, भाकर आणि वेळीचे फळ. आपल्या विषयीची विविध सत्ये शिकवण्यासाठी येशूने अनेक रूपकांचा वापर केला. त्यांनी म्हटले, मी दार आहे, मी मार्ग आहे, मी खरा वेल आहे आणि मी जीवनाची भाकर आहे. म्हणजे त्याच्यातील कोणताही वाक्यप्रचार आम्ही शब्दशः घेऊ शकत नाही, कारण तो प्रत्येक दार, मार्ग आणि द्राक्षवेल यामध्ये हजर नाही. त्याऐवजी त्यामध्ये सखोल अर्थ सामावलेला आहे. त्याचे ध्वनी त्याच्यामध्ये सखोल अर्थ सामावलेला असल्याचे ध्वनीत होते. म्हणजे येशू ख्रिस्त दार आहे म्हणतोय, मी द्राक्ष वेल आहे म्हणतोय, मी खरा मार्ग आहे म्हणतोय, जीवनी भाकर आहे म्हणतोय. म्हणजे हे सगळे प्रियजनांनो जे रूपक वापरण्यात आलेले आहेत, या सगळ्याद्वारे आम्हाला बघायला मिळतं की आपल्या जीवनात सुद्धा येशू ख्रिस्त असणं गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्त ज्या पद्धतीने पाप विरहित राहिला, त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा पाप विरहित राहण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही ती भाकर खातो, ज्यावेळेस आम्ही तो द्राक्ष रस पितो, त्यावेळेला आमच्या पापाची मुक्तता आपल्याला मिळते.
म्हणून प्रियजनांनो विचार करायचा आहे की परत आम्ही पापाकडे वळता कामा नये. ज्यावेळेस अद्भुतरित्या येशूने 5,000 भोजन दिले, त्यावेळेस त्याने त्याचे शरीर, त्याचे रक्त यांच्या सखोल महत्व अर्थाने प्रकट केले. खऱ्या भाकरीविषयी बोलताना येशूने म्हटले, मी तुम्हास खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली, असे नाही. माझा पिता तर स्वर्गातून येणारी खरी भाकर देतो. कारण जो स्वर्गातून तर ते व जगाला जीवन देते, ती देवाची भाकर होय. यास्तव जे त्याला म्हणजे प्रभूजी ही भाकर आम्हास नित्य द्यावी. येशूने त्यास म्हटले, जीवनाची भाकर मी आहे. जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही, आणि जो आमचे मजवर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही. आमच्या गंभीर गरजा आणि आकांक्षा याविषयी असलेली तहान आणि भूक शमविण्यासाठी त्याने आपले शरीर आणि रक्त बहाल केले. म्हणजे प्रियजनांनो विचार करा, येशू ख्रिस्त 5,000 लोकांना जेवण घालत्या वेळी लोकांना संदेश सांगू लागला, किंवा येशूनं कायम वारंवार सांगितलंय की मी जगीक भाकर नाही किंवा पोटासाठी लागते ती भाकर नाही, तर मी जीवनी भाकर आहे. जो कोणी ती भाकर खाईल त्याला सार्वकालिक जीवनावर प्रियजनांनो मिळणार आहे. येशू ख्रिस्त म्हणतोय, जो माझ्यावर विश्वास ठेवतो आणि त्याला कधी भूक लागणार नाही आणि कधी तहान लागणार नाही. म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये प्रियजनांनो जायचं असेल किंवा कायमस्वरूपीची जर भूक तहान मिटवायची असेल, तर येशू ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणेच आम्ही योग्य पात्रतेनंच या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे. आज आपल्याला खूप पश्चातापाची गरज आहे, पाप कबुलीची गरज आहे. त्याचबरोबर समेट आपला झाला पाहिजे, तरच त्या प्रभुभोजनाच्या द्वारे तुम्ही आणि मी आशीर्वादित होणार आहोत. विचार करा प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं आज तुमच्या आणि माझ्यासाठी ते अनमोल रक्त आणि अनमोल शरीर प्रियजनांनो आपलं पाप मुक्त आपण जीवन जगावं, किंवा आपण प्रियजनांनो आमची कायमस्वरूपी भूक शमविली जावावी म्हणून ते रक्त आणि ते शरीर बहाल केलेलं आहे, याची आपण या ठिकाणी आठवण ठेवली पाहिजे. वलांडण सणाच्या ऐवजी येशूने खाल्लेली भाकर बेखमीर होती, आणि द्राक्षरस फसफसलेला किंवा आंबवलेला नव्हता. खमीरमुळे म्हणजे इष्ट आंबटपणा येऊन भाकर फुगते आणि ते पापाचे दर्शक समजले जाते. त्यामुळे ते निष्कलंक व निर्दोष कोकऱ्याचे रक्त होऊ शकत नाही. केवळ बेखमीर किंवा न आंबवलेली भाकर ख्रिस्ताच्या निष्पाप शरीराचे दर्शक बनते. त्याचप्रमाणे केवळ द्राक्षवेलीची व नासलेली द्राक्षे फसफसलेली किंवा आंबवलेली नव्हती. उचितरित्या उद्धारकाच्या पापापासून शुद्ध करणाऱ्या रक्ताच्या निष्कलंक पूर्णत्वतेचे ते दर्शक होते. म्हणजे वलांडणाच्या दिवशी जी भाकर प्रियजनन होती, ती आंबवलेली किंवा प्रियजनांनो आंबट झालेली फुगलेली ती नव्हती. म्हणजे ते पापविरहित असलेली या ठिकाणी आपल्याला ती बघायला मिळते. त्याचबरोबर द्राक्षरस सुद्धा आंबवलेला नव्हता, तर तो शुद्ध होता. ते सुद्धा प्रियजन म्हणून आम्हाला ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ते शुद्ध आणि निष्कलंक रक्त या ठिकाणी प्रियजनांनो होतं, हे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्या प्रभोजनाच्या विधीच्या द्वारे दाखवत आहे. म्हणजे विचार करा प्रियजनांनो, की आज येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी स्वतःचं बलिदान देऊन त्याचं रक्त सांडून आम्हाला शुद्धतेचं जीवन जगायला एक संधी दिलेली आहे. आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं ते रक्त शुद्ध पवित्र समजून खाल्लं पाहिजे. ते शरीर पवित्र आणि शुद्ध समजून या ठिकाणी खाल्लं पाहिजे. तरच त्या रक्ताद्वारे आणि त्या भाकरीद्वारे आम्हाला नवीन ऊर्जा, नवीन शक्ती, नवीन सामर्थ्य आणि विशेष म्हणजे पापमुक्त जीवन जगण्याची एक संधी देवबाप या ठिकाणी देत आहे. आणि तोच विचार आपल्या मनामध्ये प्रभोजनाच्या बाबतीत असणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे खाणे आणि पिणे.
तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही, तुम्हामध्ये जीवन नाही. स्पष्टपणे सांगितलंय की जर आपल्याला जीवन पाहिजे तर ते रक्त खाल्लं पाहिजे आणि ते शरीर देखील आपण खाल्लं पाहिजे. जो माझा देह खातो, माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन आहे. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. बायबल आपल्याला योहान याच्या 6व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगतं की जो कोणी माझं रक्त खातो, माझं शरीर खातो, त्याला मी सार्वकालिक जीवन देईन. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो मी त्याला शेवटच्या काळी उठवीन. म्हणजे सर्वांनी विचार केला पाहिजे की आपल्याला निष्कलंक तर राहायचंच आहे, शुद्ध जीवन जगायचंच आहे, आज्ञा पाळायच्याच आहेत आणि विशेष म्हणजे पापमुक्तता आपल्याला मिळवली पाहिजे, समेट घडवला पाहिजे आणि आपल्या पापाची कबुली कायमस्वरूपी झाली पाहिजे. सार्वकालिक जीवन प्रियजनांनो आपल्याला मिळवायचं असेल तर येशू ख्रिस्तानं ज्या पद्धतीनं आत्मत्याग केलेला आहे आणि निष्कलंक जीवन जगलेला आहे, त्याचप्रमाणे आपण सुद्धा काही तर गोष्टीचा आत्मत्याग केला पाहिजे, समेट केला पाहिजे आणि पापमुक्त जीवन जगलं पाहिजे आणि त्याद्वारेच प्रियजनांना आम्हाला सार्वकालिक जीवन लाभणार आहे. आणि जो हे रक्त, हे शरीर योग्य प्रकारे सेवन करेल, त्याला प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या प्रबोधनाच्या द्वारे आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळावेत आणि आपण योग्य पात्रतेचं, योग्यतेचं व्हावं म्हणून आपण कायमस्वरूपी प्रयत्न केले पाहिजेत. विचार करा प्रियजनांनो, आपण जे प्रबोधन घेतो ते योग्य घडतं का, होतं का? आपण असंच न तयारी करता, त्याचं गांभीर्य लक्षात न घेता किंवा पाप कबुली न करता, पश्चाताप न करता किंवा एखाद्याच्या बाबतीत समेट न घडता जर प्रभुभोजन घेत असेल, तर त्या प्रभुभोजनाच्या बाबतीत जो दोष आहे तो आपण ओढवून घेताय. जर आपल्याला कुठला दोष नको असेल तर गांभीर्यपूर्वक विचार करा की ते रक्त शुद्ध आहे, पवित्र आहे. ती भाकर पवित्र आहे, शुद्ध आहे. आणि जर आम्ही परत पापात राहिलो किंवा पापाकडे ओढलो गेलो की पापात पेजन आम्ही राहायचा प्रयत्न केला तर त्याचा आम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. जर आम्ही पापमुक्त जीवन जगायचा प्रयत्न केला, क्षमा केली एकमेकाला, समेट घडवून आणला आणि विशेष म्हणजे शुद्ध आणि पवित्र जीवन जगायचा प्रयत्न केला, तर नक्कीच देवबाप आपल्याला सार्वकालिक जीवन बहाल करणार आहे. ख्रिस्ताचे शरीर खाणे आणि त्याचे रक्त पिणे म्हणजे देवाच्या वचनाचे संपूर्ण आकलन झाल्याचे दर्शविणारी ही लाक्षणिक भाषा आहे. म्हणजे बघा, ख्रिस्ताचे शरीर खाणं आणि ख्रिस्ताचं रक्त पिणं हे म्हणजे संपूर्ण जीवनाचं आकलन आपल्याला झालंय आणि म्हणून तो स्वीकारलंय. याचे एक लाक्षणिक प्रियजन म्हणून आपल्याला उदाहरण बघायला मिळत आहे. किंवा आपण समजून घेतलं पाहिजे की देव बाप आपल्याला देवाचं वचन समजून घ्यायला आमंत्रित करत आहे. देवाच्या वचनाचा काय अर्थ आहे? ती भाकर खाणं, ते रक्त पिणं, लहान मुलासारखं प्रियजनानं भोजन करतंय तसं न करता आज आपण गांभीर्यपूर्वक आपल्याला वचनाचं आकलन झाल्यानंतर, आपल्याला देवाच्या त्या शरीराचं, त्या रक्ताचं मर्म कळल्यानंतर, आम्ही पाप कबूल केल्यानंतर किंवा पापाची क्षमा मागितल्यानंतर, समेट घडवून आणल्यानंतरच प्रियजनांनो आम्ही त्या प्रभोजनामध्ये सहभाग घेतला पाहिजे. विशेष लक्षात ठेवा, आपल्याला देवाच्या वचनाप्रमाणे राहायचं आहे आणि त्याच्या वचनाकडे जरा पण दुर्लक्ष करता कामा नये. बऱ्याच जणांना आता पण वाटत असेल की राजेंद्र माने हा संदेश देत आहे. प्रियजनांनो, देवाचं वचन आमच्यापर्यंत पोहोचत आहे, ते कुणाच्याही माध्यमातून येऊ दे, परंतु देवाच्या वचनाकडे आम्ही गांभीर्यपूर्वक त्याचं आकलन होईल, ते स्वीकारता येईल आणि त्या पद्धतीने आमच्या पापाची क्षमा मिळेल आणि मी सार्वकालिक जीवनासाठी पात्र होईल, हे लक्ष प्रियजनांनो आपण आपल्या जीवनामध्ये केंद्रित केलं पाहिजे. थोडं प्रियजनांनो विचार करा, त्याद्वारे विश्वासक स्वर्गाशी सहभाग साधून आध्यात्मिक जीवन साध्य करू शकतात. म्हणजे आम्ही देवाचं वचन आकलन केलं, समजून घेतलं, तर त्याद्वारे स्वर्गाशी आपला सहभाग आपण साधू शकतो आणि आध्यात्मिक जीवन आपण या ठिकाणी साध्य ठरवू शकतो. म्हणजे विचार करा प्रियजनांनो, प्रत्येक ख्रिस्ती माणसाला, विश्वासकाला आध्यात्मिक जीवन जगलं पाहिजे. आणि आध्यात्मिक जीवन काय आहे तर पापमुक्त जगणं, देवाच्या वचनाचं आकलन करून घेणं, त्याचप्रमाणे हे जे विधी आहेत ते पवित्रपणे आणि योग्य प्रमाणच साजरं करणं
गरजेचं आहे. येशूने म्हटले, मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा आणि जीवन आहेत. म्हणजे मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने, वचनाने जगेल, असं बायबल आपल्याला सांगतं. म्हणजे देवाच्या वचन समजणं किती गरजेचं आहे पहा. ज्याला समजेल, जो आध्यात्मिक जीवन जगेल आणि आध्यात्मिकरित्या वाढेल, त्यालाच प्रियजनांनो ते जीवन मिळणार आहे. म्हणून येशू ख्रिस्तानं स्वतः म्हटला, मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा आणि जीवन आहेत. देवाच्या वचनाकडे कुणीही दुर्लक्ष करता कामा नये. ते समजून घेतलं पाहिजे. रोज त्याचं वाचन झालं पाहिजे आणि विशेष म्हणजे त्याद्वारे जीवन आहे, हे प्रियजनांनो आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आपल्याला वाचवणार आहे किंवा त्याचं वचन आम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे. आणि त्या वचनाकडे आम्ही दुर्लक्ष न करता गांभीर्यपूर्वक देवानं जे सांगितलंय ते आम्ही आचरणामध्ये आणण्याचा काटेकोरपणाने प्रयत्न केला पाहिजे. प्रबोधन हे सुद्धा देवानं दिलेलं आहे आणि ते वचनातूनच आम्हाला प्रकट झालंय आणि वचनाच्या द्वारेच आम्ही ते प्रबोधन साजरं केलं पाहिजे. जर जीवन पाहिजे तर आम्ही पूर्णपणे देवाच्या वचनावर अवलंबून असायला पाहिजे. देव वचन जे बायबल याच्या अध्यापनाद्वारे जीवनी भाकर जो ख्रिस्त याच्यावर विश्वासकाचे पोषण होते. म्हणजे विश्वासकाचं पोषण कशाद्वारे आहे? त्या जीवनी भाकरीद्वारे. आणि जीवनी भाकर कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, जर जीवन पाहिजे तर तुम्ही माझं वचन स्वीकारलं पाहिजे. म्हणून प्रियजनांनो, वचनाप्रमाणे राहायचं आम्हाला बंधनकारक आहे. आपण सर्वांनीच गांभीर्यपूर्वक विचार करूया आणि देवाच्या वचनात राहण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण त्याद्वारेच आमचं सार्वकालिक जीवनासाठी पोषण होणार आहे. आणि पोषण झाल्याशिवाय प्रियजनांनो ते सामर्थ्य आणि ते जीवन मिळणार नाही. म्हणून विचार करू आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करू. त्या वचनाद्वारे ख्रिस्ताचे जीवन देणारे सामर्थ्य प्राप्त होते. प्रभुभोजनाच्या वेळी सुद्धा पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचे वचन ग्रहण करण्याद्वारे आम्ही ख्रिस्तामध्ये सहभागी होतो. प्रभुभोजनाच्या विधीद्वारे सुद्धा आम्ही पवित्र आत्म्याद्वारे त्याचं वचन ग्रहण करण्यासाठी त्यावेळेला सहभागी होतो. नुसतंच प्रभुभोजन, ती भाकर, ते द्राक्षरस घेण्यासाठी नाही, तर देवाचं वचन काय आपल्याला मिळणार आहे. आणि त्यावेळेला प्रियजनांनो, देवाचं वचन खूप कळकळीनं प्रियजनांनो आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. तर मग आत्मपरीक्षणासाठी असो, पाप क्षमेसाठी असो, समेटासाठी असो किंवा धार्मिक आणि पवित्र जीवन जगण्यासाठी आपल्याला दिलेलं जे अभिवचन आहे किंवा जो संदेश असतो, त्याचा आम्ही त्यावेळेला स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणून प्रियजनांनो, देवाचं वचन आम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे आणि आपण सार्वकालिक जीवन मुकू नये आणि कायमस्वरूपी सार्वकालिक जीवनात आपण राहावं आणि ते मिळवावं, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ज्या अर्थी विश्वासाद्वारे ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताचा यज्ञ लाभ आम्ही आपल्या कामी लावतो, त्या अर्थी प्रभुभोजन केवळ भाकरीचे स्मारक राहत नाही, तर ते त्यापेक्षा अधिक आहे. प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सहभागी होणे म्हणजे ख्रिस्ताच्या शक्तिवर्धक सामर्थ्याने आमच्या जीवनाला नव चैतन्य प्राप्त करून घेणे होय. आणि त्याद्वारे आम्हाला जीवन व आनंदाचा सुखद लाभ होणे आहे. म्हणजे येशू ख्रिस्तानं आम्हाला आध्यात्मिक जीवन जगायला एक संधी दिलेली आहे आणि त्या प्रभुभोजनाच्या द्वारे आपल्याला प्रियजनांनो काहीतरी लाभ झाला पाहिजे, शक्तिवर्धक सामर्थ्य आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे आणि नवजीवनाचं प्रियजनांनो चैतन्य आपल्यात प्राप्त त्यावेळेला झालं पाहिजे. प्रभुभोजनाच्या वेळी आम्ही प्याल्यावर आशीर्वाद घेतो. ख्रिस्ताने प्याला घेऊन ईशोपस्मरण केले, त्याचप्रमाणे आम्ही ख्रिस्त येशूच्या रक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हा अर्थबोध या कृतीवरून दर्शवला जातो. विचार करा प्रियजनांनो, आज प्रभुभोजनाच्या विधीच्या वेळी प्याला घेतला जातो, आशीर्वादित केला जातो, भाकर घेतली जाते, आशीर्वादित केली जाते आणि ईशोपस्मरण करून म्हणजे देवाचं
गौरव करून प्रियजनांनो ती आपण या ठिकाणी सेवन केली जाते. तर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं बदल आम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. येशू ख्रिस्ताचं रक्त खूप मौल्यवान आहे, महान आहे, पवित्र आहे आणि ते प्रियजनांनो कुठं पण, कसं पण आणि कुणी पण कसलीही पात्रता न घडवता, कसलीही पात्रता तयार न करता जर आम्ही घेतलं, तर प्रियजनांनो त्या रक्ताचा आम्ही दोषीदार असणार आहे. म्हणून विचार करा, की आपण ख्रिस्ती आहोत, देवाचे विश्वासक आहोत, वचन ऐकतोय, प्रार्थना करतोय आणि पाहिजे तेव्हा देवबाप आम्हाला सहकार्य देखील करतोय आणि त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी सार्वकालिक जीवन सुद्धा राखून ठेवलंय. तर इ- अयोग्य होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे किंवा त्या रक्ताचं, त्या भाकरीचं आम्हाला कुठलाही दोष लागू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. देवाचं वचन आमच्यापर्यंत पोहोचतंय, तर त्याचा स्वीकार झाला पाहिजे. देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि विशेष म्हणजे तो विधी पवित्र राहिला पाहिजे. देवाचं वचन पवित्र आहे, ते आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि विशेष म्हणजे कुठलाही दोष येऊ नये याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. विचार करा, प्रभुभोजनाचा विधी किती गांभीर्य आहे पूर्वक आपण साजरा केला पाहिजे. त्यावेळेला आमच्याकडून काय घडलं पाहिजे, जे सामर्थ्य पाहिजे ते मिळवलं पाहिजे आणि विशेष म्हणजे देवाचं वचन आम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे. जो संदेश आम्हाला मिळेल तो स्वीकारून त्या सार्वकालिक जीवनात आपण या ठिकाणी प्रवेश केला पाहिजे. देवबाप आजच्या या भागाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. उर्वरित भाग आपण उद्या पाहणार आहोत. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन.